नमस्कार, मी शेळके पंढरनाथ. माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मी एक तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे की त्या गोष्टीमधून आपल्याला दिसून येईल की देव आहे का नाही. खरंच देव आहे का नाही हे आपल्याला समजून येणार आणि त्याच्यावरती आपलं प्रेम किती असायला पाहिजे, किती एकनिष्ठता असायला पाहिजेत, याच्यामधून आपला सर्वांसमोर गोष्ट जी काय आहे याच्यातून साध्य काय होणार आहे, आपल्याला आपण काय केल्यानंतर काय होतं आणि आपण किती निर्मळ असायला पाहिजेत कोणतंही कार्य करत असताना. तर सुरुवात करूया. एक छोटंसं घर, पती पत्नी आणि एक छोटीशी मुलगी. आणि जो हा पती आहे हा डॉक्टर असतो. 2 रूमाचं घर, छोटासा दवाखाना, समोरच्या बाजूला दवाखाना आणि पाठीमागच्या बाजूला 1 रूम. आणि तो डॉक्टर त्याच्या दवाखान्यामध्ये मग एकच दरवाजा, मध्ये घर, बाहेर दवाखाना. दवाखान्यामध्ये सकाळी सकाळी आल्यानंतर एक पांडुरंगाची मोठी प्रतिमा, त्या प्रतिमेचं ते डॉक्टर साहेब पूजा करायचे आणि आपल्या कार्याला सुरुवात करायची. आणि कार्याला सुरुवात करत असताना त्यांचा एक नियम असायचा. आपल्या घरच्या वस्तू आज काय काय संपलेल्या आहेत, आपल्याला काय काय लागणार आहे ना, आपल्याला या संसारामध्ये खर्च किती येणार आहे दररोजचा. समजा 200 रुपये लागणार आहे तर 200 रुपये पर्यंतचेच पेशंट करायचे, पैशाचे तोपर्यंतच पैसे घ्यायचे. 200 रुपये जमा झाले ना त्याच्यानंतर ते डॉक्टर साहेब पैसे घ्यायचे नाहीत, फ्री उपचार करायचे त्यांचा. हे दररोजच करायचं. कुण्या दिवशी 200 लागायचे, कुण्या दिवशी 250 लागायचे, कुण्या दिवशी 180 लागायचे रुपये घरी आपल्या कुटुंबाला. आणि एके दिवशी खूप स्ट्रेसमध्ये असलेला व्यक्ती दवाखान्याच्या बाजूला एक मंदिर होतं, त्या ठिकाणी बसलेला होता. आणि त्या डॉक्टरने दवाखान्याच्या बाहेर बघितल्यानंतर तो व्यक्ती दिसला. ट्रेसमध्ये असलेला चेहरा कुणालाही समजून येतो. आणि त्याची काही एक 1.5 वर्षाची लहानशी चिमुकली मुलगी होती ना, त्या मुलीने त्या व्यक्तीकडं ती मुलगी गेली आणि त्या मुलीने त्या व्यक्तीला म्हटलं की आमचे पापा बोलवत आहेत. मग ते त्या व्यक्तीने, ट्रेसमध्ये जो बसलेला व्यक्ती होता ना, त्याने त्या मुलीला उचलून घेतलं आणि दवाखान्यात आलं. मग त्या मुलीचे वडील म्हणजे डॉक्टर साहेबांनी विचारले की तुम्ही असं ट्रेसमध्ये का बसलेला आहात तिथं. तो व्यक्ती तिथला नव्हता, कुठून तर दुरून आलेला होता. काही कारणास्तव त्या ठिकाणी बसलेला होता गाडी थांबवून त्याची. मग जी काही व्यथा होती त्या व्यक्तीची, त्या व्यक्तीने डॉक्टर साहेबासमोर विषय मांडला की माझं एक 5 ते 6 वर्ष झालेलं आहे लग्न होऊन आणि मला संतान प्राप्ती झालेली नाही. काही नाही, डॉक्टर साहेबांनी कर 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 काय गोळ्या लिहायचे त्या गोळ्या लिहून दिल्या आणि तुम्हाला संतान प्राप्त होईल. डॉक्टर त्या व्यक्तीने काय म्हणले मला की प्रथमतः मला मुलगी हवी आहे डॉक्टर साहेब. ह्या तुमची चिमुकली आहे ना, ह्या लेकराकडे बघितल्यानंतर समजून आलं की आपल्याला एक अशीच चिमुकली लेक हवी आहे. त्यांनी म्हटलं डॉक्टर साहेबांनी की पांडुरंगाच्या आशीर्वादाने तुम्हाला अशीच चिमुकली लेक म्हणजे कन्यारत्न प्राप्त होईल. आणि ती व्यक्ती होते ना, जो काही चेहरा त्यांचा पडलेला होता असा खूप स्माइली चेहरा झाला. आणि त्या ठिकाणावरनं ते गृहस्थ आहेत ते पुढे निघून गेले आणि जे काही औषध गोळ्या आहेत ते त्यांच्या अर्धांगिना खाऊ घातल्यानंतर 1-1.5 वर्षाने त्यांना कन्या प्राप्त झालं. पण ते व्यक्ती आहेत ना, ते बाहेर देशामध्ये सर्व्हिसला म्हणजे डॉक्टर असल्यामुळे बाहेर देशामध्ये त्यांनी नोकरी केली. किती वर्ष? 15-16 वर्ष त्यांनी बाहेर नोकरी केली. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जे काही डॉक्टर आहेत ना, त्यांनी त्यांच्या मुलीला जे काही वस्तू आहे, समजा बाहुली आहे ना, ते स्वतःच्या मुलीला घ्यायचे आणि हे डॉक्टर साहेब आहेत ना यांच्याही मुलीला घ्यायचे. प्रत्येक वस्तू, कसलीही खेळणी असो,
एक ड्रेस घेतलेला आहे. एक ड्रेस आहे ना, यांच्याही स्वतःच्या मुलीला घ्यायचा आणि डॉक्टर साहेबाच्या मुलीला घ्यायचा. प्रत्येक वस्तू 2, सिंगल वस्तू कधीच घेतलेली नाही. आणि यामध्ये 15 ते 16 वर्ष कालावधी गेलेला आहे. आता विचार करा, डॉक्टर साहेबाचा एकच नियम की दररोजच्या आपल्या प्रपंचामध्ये काय संपलेलं आहे आणि त्याच्यासाठी पैसे काय लागतात, एवढे आणि एवढेच पैसे घ्यायचे. आता मुलगी डॉक्टर साहेबाचं कन्यारत्न हे लग्नाच्या वयामध्ये आलेलं होतं. मग आता त्यांच्या मालकिनीने त्यांना लिस्ट दिली, आपली मुलगी लग्नाला आलेली आहे आणि आपल्या मुलीच्या लग्नासाठी एवढे एवढे पैसे लागतात आणि त्याची काय आहे, काय काय लागणार आहे त्याची लिस्ट दिली. तर लग्नाची लिस्ट आपल्या सर्वांना तर माहीतच असेल, खूप मोठी अशी लिस्ट दिली. डॉक्टर साहेबांनी म्हटलं होतील पैसे जमा, माझं पांडुरंग आहे ना, माझं पांडुरंग माझ्या पाठीशी आहे, पैसे होतील जमा. ज्या दिवशी त्यांच्या मालकिनीने ते जे काही पर्ची दिलेली आहे ना, दुपारपर्यंत काय जमायचे, किती 250-300 रुपये जमायचे. एक दुपारच्या सुमारास जे कोणी जे काही डॉक्टर साहेबाचे ज्यांना औषध दिलेलं होतं ना, ते गृहस्थ आलेले होते. आणि आता 15 वर्षाचा कालावधी, 15 ते 16 वर्षाचा कालावधी गेलेला आहे. बराच काही बदल होतो. जो काही समोरचा व्यक्ती आहे ना, समोरच्या व्यक्तीला डॉक्टर साहेबांनी ओळखलेच नाहीत. ओळखू कसे येणार, कारण डॉक्टर साहेबाकडे दररोज बरेचसे पेशंट येणार आहेत. त्याच व्यक्तीने, समोरच्या व्यक्तीने म्हटलं की साहेब तुम्ही मला ओळखला का नाही. डॉक्टर साहेबांनी म्हटलं नाही की ओळखलं आपल्याला. 15 ते 16 वर्षापूर्वी मी तुमच्याकडे आलेलो होतो. याच्यासाठी आलो होतो मी की मला संतान प्राप्ती होत नाही आणि तुम्ही औषध गोळ्या दिलं आणि पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादाने तुम्हाला एक कन्यारत्न प्राप्त होईल. आणि त्यावेळेस तुमची मुलगी 1 ते 1.5 वर्षाची होती. मला ही मुलगी आहे आता ती 15-16 वर्षाची आहे. ज्या डॉक्टर साहेबाच्या मुलीमध्ये आणि त्यांच्या मुलीमध्ये 1-2 वर्षाचाच फरक समजा. आणि माझ्या मुलीचंही लग्न जमलेलं आहे. माझी एक आपणास विनंती आहे की जेवढा काही तुमच्या मुलीचा लग्नाचा काही खर्च आहे तो स्वतः मी करणार म्हटलं. कारण मी म्हटलेलं होतं की मला अशीच चिमुकली लेक हवी आहे आणि तुमच्याही आणि माझ्याही मुलीचं जे काही लग्न आहे एकाच मंडपामध्ये होईल असं लग्न. आणि संपूर्ण खर्च मीच करणार आहे. हे आपणास हात जोडून विनंती आहे. बाबांनो, हे सत्य आहे, अंगावरती शहारे येतात. आणि तुम्ही कोणालाही देव माना. बरं, मानावं लागेल का, कारण देव आहे त्याच्यावरती असीम प्रेम करा. देव आहे आणि आहेच. त्यामुळे एकनिष्ठता एवढी कामाची आहे. तुम्हाला कोणीही काही कार्य करत असताना नाव ठेवतं, फक्त एकनिष्ठता ठेवा आणि साधलं की बऱ्याच गोष्टी छान होत्या. फक्त सुरुवातीला संघर्ष करावं लागतं अमर्यादित. फक्त त्या कामावरती प्रेम आणि प्रेम करा त्या कामावरती. तेच काम तुम्हाला शिखरापर्यंत न्यायचं काम करतं. फक्त त्याच्यामध्ये सातत्य राहावं आणि पूर्णपणे इमानदारी राहावं. माझ्या रसिक श्रोत्यांनो, असाच आगळा वेगळा विषय मी आपल्या सर्वांसमोर मी मांडत राहीन. आता याच्यानंतर जो काही विनय येणार आहे ना, मला खूप गजब विषय येणार आहे. कधीच तुम्ही बघितलेलं नसणार. त्याच्यासाठी वेळ जात आहे आणि वेळ थोडासा गेलेला आहे. मी काही कालावधीनंतर सुरुवातही करणार आहे. काही चूकभूल असेल तर याबद्दल क्षमा असावी. आवडला
जे काही लाईक कमेंट असते ते करा. जाता जाता आठवणीने सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत.